ज्योती हेल्दी आहार मध्ये तुम्हा सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलू पॅटीज करणार आहे। हे खायला खूप टेस्टी लागते आणि सोप्या पद्धतीने बनवू। सर्वात अगोदर डो करून घेण्यासाठी मी 1 वाटी मैदा म्हणजे 125 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। तुम्हाला जेवढा डो करायचा आहे तेवढा तुम्ही मैदा घेऊ शकता। आता या वाटीतला मैदा मी बाउल मध्ये घालते। हा मैदा मी चाळणीने छान चाळून घेतलेला आहे। या मैद्यात चवीनुसार मीठ घालू आणि यामध्ये 2 चम्मच मेल्ट केलेले तूप घालू। तुम्ही तुपाऐवजी तेल घालू शकता, पण तुपाने पॅटीज खस्ता होते आणि टेस्टी होते आणि रिझल्ट पण छान येते। यामध्ये अर्धवट कुटून बारीक ओवा आणि जिरा घालू। जिरा आणि ओवा घातल्याने पॅटीची चव छान येते आणि यामध्ये थोडे पाणी घालून याचा गोळा करून घेऊ। मैद्याचा गोळा नॉर्मल चपाती सारखा करायचा। आता हा मैद्याचा गोळा आपला झालेला आहे। आता हा गोळा मुरण्यासाठी आपण एका साइडने ठेवून देऊ। आता मी एक पॅन घेतला, गॅस ऑन केली, पॅन मध्ये 2 चम्मच तेल घालू। तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी घालू, अर्धा चम्मच जिरा घालू, अर्धा चम्मच सोप घालू, 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे त्या घालू, छोटा अद्रकाचा तुकडा किसून घालू, एक चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच आमचूर पावडर। आता हे मिक्स करून घ्यायचे। मी यामध्ये हिरवी मिरची घातली, त्यामुळे लाल मिरची पावडर कमी टाकले आणि स्वादानुसार मीठ। हे मी मिक्स करून घ्यायचे। मी 3 आलू बॉईल करून घेतले होते, हे हातानेच मसाल्यात क्रश करून घालू। आता हे मसाले मिक्स करून घेऊ। आलू मसाल्यात मिक्स झालेले आहे। आता यामध्ये 1 चम्मच चाट मसाला घालू। आता यामध्ये थोडा धनिया पत्ता घालू आणि हे मिक्स करून घेऊ आणि 2 मिनिटं कुक होऊ देऊ। आता मैद्याच्या गोळ्यामध्ये 1 चम्मच तेल घालू आणि हा गोळा सॉफ्ट करून घेऊ। आता मैद्याचा गोळा सॉफ्ट झालेला आहे। आता चपातीसाठी छोटे गोळे करून घेऊ। आता माझे छोटे 6 गोळे तयार झालेले आहे, हे साइडने ठेवू। आता या चम्मचने 2 चम्मच मी मैदा घेतलेला आहे। यामध्ये छोट्या चम्मचने 2 चम्मच पाणी घालते आणि याची फाईन पेस्ट करून घेते। ही बघा घट्ट फाईन पेस्ट झालेली आहे। आता ही एका साइडने ठेवू। आता या पाटावर मी थोडा मैदा टाकते आणि या गोळ्याची चपाती लाटून घेते। तुम्ही मैद्याऐवजी तूपही घेऊ शकता। हे बघा मी पातळ पोळी लाटलेली आहे। आता चपातीच्या 4ही बाजू चाकूने कट करून घेऊ आणि चपाती चौरस करून घेऊ। आता चपातीचे 4ही भाग कट करून झालेले आहे। आता या चपातीचे सारखे 4 भाग करून घेऊ।
आता एका भागाला तूप लावू आणि यावर मैदा डस्ट करू। मैदा डस्ट केलेल्या भागावर दुसरा पीस ठेवू। या पीसला थोडे तूप लावू। यावरही मैदा डस्ट करू आणि यावर तिसरा भाग ठेवू। तिसऱ्या भागाला थोडे तूप लावू। यावरही मैदा डस्ट करू। यावर चौथा पीस ठेवू। यावर चौथ्या पीसला तूप नाही लावू, फक्त मैदा डस्ट करू। आता खालून आणि वरून दोन्ही साइडने मैदा लावून थोडं हलक्या हाताने बेलण्याने लाटून घेऊ। आता यावर आलू मिश्रण ठेवू। आता ही मैद्याची पेस्ट ही भोवताल लावून घेऊ। आणि हा एक भाग घेऊन फोल्ड करून घेऊ आणि या बाजू आपण हातानेच प्रेस करून घेऊ। असेच आपण बाकीचे आलू पॅटीज करून घेऊ। आता आपले 7 पॅटीज झालेले आहे, हे तळून घेऊ। आता गॅस मीडियम मध्ये ऑन करून पॅन मध्ये तेल घालते। तेल मीडियम गरम झालेले आहे। आता यामध्ये हळू पॅटीज घालू। 2 पॅटीज घालू। जास्त पॅटीज घातले तर पॅटीजच्या ज्या कडा आहे त्या फुलणार नाही। एका साइडने पॅटीज फ्राय झालेले आहे। आता दुसऱ्या साइडने पॅटीज फ्राय करून घेऊ। हे बघा पॅटीजचा कलर छान आलेला आहे। आता प्लेट मध्ये काढून घेऊ। बाकीची सुद्धा पॅटीज असेच तळून घेऊ। आपले आलू पॅटीज झालेले आहे आणि क्रिस्पी पण झालेले आहे। पॅटीजच्या बाजू छान फुललेले आहे। काही पॅटीज मी जास्त ब्राऊन केलेले आहे, कारण माझ्या छोट्या मुलाला जास्त क्रिस्पी आवडते, म्हणून मी तेलामध्ये थोडे जास्त फ्राय केले। असेच माझ्या व्हिडिओ प्रमाणे तुम्ही आलू पॅटीज करून बघा। अशाच नवीन नवीन रेसिपी आणत राहू आणि तुम्ही सगळे हेल्दी राहा, सगळे हेल्दी खा। ज्योती हेल्दी आहार चॅनलला पाहत राहा आणि ज्योती हेल्दी आहार या व्हिडिओला पटकन लाईक करा आणि न विसरता सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।